नागपुरातील कुही तालुक्यातील मौजा देवळी खुर्दे ते खुरसापार रोड निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत। या रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे इकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना सातत्याने त्रास होत आहे। याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम खराबे, सरपंच रुपाली रामटेके यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदने दिलेली आहेत, मात्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे खड्डे पडलेल्या रोडवर डागडुजी करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे। नमस्कार, दैनिक देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत कुही तालुक्यातील मौजा टाकळी ते देवळी खुर्द ह्या रस्त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे। बरेच ठिकाणी सीडीवर्कचे गड्डे जवळपास 7 ते 8 गड्डे पडलेले आहेत। रोड पण काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहेत, कुठं गड्डे कुठं काही भरपूर असे प्रकार आहेत। त्यामुळे आपण सन्माननीय पुरुषोत्तमजी खराबे साहेबांची आपण प्रतिक्रिया घेऊया। हा देवळी ते टाकळी कुजबा हायवे म्हणजे रोड आहे। या रोडना 4 ते 5 वर्षे झाले। ते 4-5 वर्षामध्ये या रोडचे 3-13 वाजले आहेत आणि अशाच सीडीवर्क म्हणजे गड्डे पडले आहेत की त्याच्यामध्ये जे पायल्या आहे त्या पायल्या पण बरोबर म्हणजे जाईन बसवले नाही आहेत। हा ठेकेदाराने निष्कृष्ट दर्जाचा काम केला आहे आणि रात्री बेरात्री येताना गाडी कोण्या गड्ड्यात जाईल का जाईल याची जीवहानी होण्याची शक्यता आहे। म्हणून हे तात्काळ शासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे गड्डे बुजवण्यात यावे ना सीडीवर्क लवकरात लवकर तयार करण्यात यावे। बरं, तुम्ही तक्रार कधी केली होती साहेबाकडे याच्या अगोदर? तक्रारी बरेच वेळा झाल्या आहेत, बरेच वेळा झाल्या आहेत, पण तक्रारीची नोंद काही दखल काही घेतली नाही आणि इथले तात्काळ नेते बी काही याच्यात हस्तक्षेप करत नाही। नमस्कार बाबाजी, आपण काय सांगू शकतो यांच्या संदर्भात प्रतिक्रिया? हे तर मरण्याची निशाणी आहे साहेब। अच्छा, मी वावराला 7 वाजता वावरून येतो, जरी मी या गड्ड्यात गेलो तर वाचू शकत नाही। मग माझ्या जीवाची हमी घेते कोण? शासन घेणार का कोण घेणार? शासन घेईल। अच्छा, ठीक आहे। स्टॉप कर। बोला सांगा, काय समस्या तुमच्या? मॅडम, आपण ग्रामपंचायतचे सदस्य आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले आहे, काय म्हणून निवडून दिलेले आहे? आम्ही पण वावरात शेतात येतो, आमची पण शेती तिकडेच आहे।